पहिला बॉल घेऊन आलाय गोलंदाज तनय शुभम पाटीलच्या विपक्षात. पहिलाच बॉल बॅटचा फ्लो पण केलाय, स्लाइस केला बॉलला, गली रिझल्ट मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल मिळाली. मात्र फेकी खराब आहे, शुभम पाटीलला संधी मिळेल. ही चुकी पाहायला मिळाल्या. शुभम पाटीलला स्ट्रायकर एंड पासून रोखावं लागेल जे बजरंग गोरसई हे संघाला, कारण हा नामवंत खेळाडू आहे, वाडा तालुक्यातील टॉप मधला खेळाडू आहे, चर्चेतला खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे शुभम पाटील. याच्या देखील नावावरती अनेक रेकॉर्ड्स आहेत. सलामीची जोडी आहे शुभम पाटील, त्याच्या साथीने केतनला पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेताना फलंदाज शुभम पाटील. तनयच्या षटकातला पुढचा बॉल शुभम पाटीलच्या विपक्षात. बेस्ट वर्सेस बेस्ट, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेला मात्र मिस होतोय आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता होईल. टीमची धावसंख्या 2 या धावसंख्येवरती यावेळेला स्टान्स बदलला गेला होता. विचार होते डोक्यामध्ये डीप बॅकवर्ड किंवा थर्डबॅट मध्ये खेळण्यासाठी, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. डॉट बॉल. नेक्स्ट बॉल तनयचा. आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला, पहिली धाव आली. सिंगल धाव घेतली जाईल, सिंगल धाव घेतली जाईल. प्रयत्न प्रामाणिक होत्या आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर मग यशाला देखील पर्याय नाही. इथे सिंगल धाव मिळाली. सिंगलच्या साहाय्याने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होताना 3 धावा धावफलकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल. नेक्स्ट बॉल तनय, सामना करेल केतन. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने इंटू द गॅप केले गेलेत. प्रॉपर गॅप सिलेक्शन. बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार येईल केतनच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. आता केतनने आपले हात खोललेत, चांगला स्ट्रोक त्याने सजवलाय ज्यावरती चौकार आलाय. तनयवरती थोडा दबाव असेल. आता इथून मात्र 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफ सामना. जो जितेगा वही सिकंदर. टॉप 3 मध्ये कोण पोहोचणार, वसुरी की गोरसई? ओ यावेळेला मात्र चांगला बॉल आहे, गती होती, उसळी होती, बाउन्स केलाय फलंदाजाला. इथे मात्र जागा केलाय. डॉट बॉलची सांगता होईल. तनयच्या माध्यमातून तिखा बाउन्सर, कुछ भी डाल मगर बाउन्सर मत डाल, परंतु इथे बाउन्सर टाकलाय तनयने. डॉट बॉलची सांगता. 7 धावा धावफळ करती. शेवटचा अंतिम बॉल केतन करिता. स्टेप आउट झालाय, पुढे सरकलाय, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन. पहिली धाव आले, शुभमला स्ट्राईक पाहिजे. दुसऱ्या एंड वरती, डेंजर एंड वरती, आणि इथून मात्र पाहू शकाल फलंदाज अगदी. चला तिसरे पंच या ठिकाणी दाखल व्हा. रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून झालेली आहे. तर फलंदाज या ठिकाणी बाद असेल तर एकच धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. तर धावसंख्या 8 धावा या धावफलकावरती असतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि इथून मात्र 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नवीन फलंदाज दीपेश आलाय, न्यू बॅटर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दीपेशला. षटक क्रमांक 2 मध्ये शुभ स्ट्रायकर एंड वरती, तर पंकज आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल पंकज भोईरचा.
यावेळेला हवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून जो चेंडू दुरंतावरती मोठा मासा कळायला लागलाय. वाडा तालुक्यातील सुप्रसिद्ध खेळाडू शुभम पाटील बाद. मोठा धक्का असेल गोल्डन विकेट या सामन्याची. शुभम बाद बॅक टू द डगआउट. पंकजने पहिल्याच बॉलवरती यश प्राप्त केलंय. यशस्वी झालाय पहिल्याच बॉलवरती. शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला, अडकवला, गुंतवला, फसवला आणि त्यानंतर शुभम बाद. न्यू बॅटर लेफ्ट हँड बॅट्समन विकासला आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील, विशेषतः वसुरी टीमसाठी. ज्या पद्धतीने गोलंदाजी अटॅक सुरू आहे गोरसे ए संघाचा. गोरसे ए संघाला जर इथे पराभूत करायचं असेल तर कमीत कमी 18 ते 20 धावा धावफलकावरती जोडणं गरजेचं आहे. आखूड टप्प्याचा बॉल आपल्या टप्प्यात आला तर कार्यक्रम आपण पार पाडतो. षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 14 या धावसंख्येवरती. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. विकासने देखील सांगितलंय हम भी किसी से कम नहीं. आमचं देखील आमच्या तालुक्यामध्ये आदराने नाव घेतलं जातं आणि ते त्याने सिद्ध केलंय षटकाराच्या मदतीनं. नेक्स्ट बॉल फुलटा सीधा देखील गुड अटॅक तमाशादायक व्हॉट शॉट. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. विकास ऑन फायर. चला भरत निपुरते आपण या ठिकाणी यायचंय. संदीप पाटील आपण देखील या, कारण पुढील फेरीचा आपल्याला ड्रॉ करायचा आहे जिथे कवाड आणि विजय संघाची चिठ्ठी उडवली जाईल. तर निवरे संघ आपण सज्ज राहा, यानंतर आपला सामना होईल. नेक्स्ट बॉल पंकजच्या 2ला 2 आलेत. यावेळेला देखील लोअर फुलटॉस होता. स्वीप केला बॉलला स्क्युअर लेग क्षेत्राच्या दिशेनं. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेला आमंत्रित केलं विकासनं. भाग मिल्का भाग आणि अखेरकार 2 धावा पूर्ण. अगदी पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती, प्रचंड गती आणि योग्य कॉल या गोष्टी गरजेच्या होत्या. त्या दोन्ही बॅटर दरम्यान पाहायला मिळाल्या आणि या 2 धावेच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 बॉलवरती टार्गेट सेट केला जाईल. पंकजवरती अटॅक केलाय. ज्या पंकजने आज दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी केली त्याचा मात्र समाचार उचललाय. नेक्स्ट बॉल पंकज भोईरचा. यावेळेला देखील पहिला तर टॅप करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला ड्राईव्ह केला. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल, परंतु डेंजर एंड वरती या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि अखेरकार इथे मात्र फलंदाज बाद होईल. 2 धावा मिळतील. 24 धावा धावफलकावरती. चला नवीन फलंदाज धावत या. चला वसुरी टीमचा नवीन फलंदाज धावत यायचा आहे. तर 24 धावा धावफलकावरती. थोडीशी दुखापत असेल क्षेत्ररक्षकाला. गुड्डू 11 वसुरी विपक्ष जय बजरंग गोरसई ए या 2 ताकदवार संघांमधली ही लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आम्हाला लढायला शिकवलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी. एकच आम्हाला सांगितलंय, लढा. पराभव आणि हा विजय हा पुढचा भाग आहे, पण लढा. पडलात तर उभे राहा, पुन्हा एकदा लढा. आणि हे लढाऊ 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. थोड्याच दिवसामध्ये 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते. मोठ्या उत्सवात मोठ्या आनंदामध्ये आपण सर्वांनी साजरी करायची आहे. त्यांच्याचमुळे आज चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 24. नेक्स्ट बॉल पंकज भोईरचा. ओहो स्विंग अँड मिस डॉट बॉल. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिलं सत्र संपलंय. 24 धावा उभे केलेत. गुड्डू 11 वसुरी संघाने. विजयासाठी लक्ष असेल 12 बॉल आणि 25 धावा. चला टीम वसुरी आपण धावत जाऊन क्षेत्ररक्षण लावा शुभम पाटील प्लीज, कारण यानंतर 2 सामने शिल्लक आहेत. त्याकरिता विनंती असेल आपल्याला. तर भरत निपुरते आपण लगेचच या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. आपण आयोजक आहात. संदीप पाटील कुठे असेल तर लवकर या, कारण यानंतर 2 सामने शिल्लक आहेत.
चला फलंदाज पाठवायचे गोरसे ए संघ. 12 बॉल आणि विजयासाठी 25 धावांचं आव्हान आहे. या आव्हान मात्र कोणत्या पद्धतीने पूर्ण केलं जाईल की आव्हानापासून रोखलं जाईल. 2 दर्जेदार संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामन्याला मात्र इथून सुरुवात होतीये आणि 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तनय आणि त्याच्या केतन आणि त्याच्या साथीने पंकजला आपण पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय तन्मय मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल आणि विजयासाठी लक्ष गाठायचंय. तब्बल 25 धावा. चांगली बॅटिंग केली विकासने. ज्यावेळेला टावाची पडझड होती जिथे शुभम बाद झाला होता त्यानंतर केतन देखील बाद झाला होता आणि त्यानंतर विकासने 4 चेंडूमध्ये 16 धावांची बहारदार इनिंग पेश केली आणि त्याच्या जोरावरती टीम वसुरी संघाने 2 षटकांच्या अखेरीस 24 धावा उभ्या केल्यात. 25चं टार्गेट आहे. परंतु त्या अगोदर मी वारंवार संदीप पाटील आपल्याला आमंत्रित करतोय की अधिकचा वेळ पुढचा घेऊ नका. प्लीज ड्रॉ करायचा आहे. पहिला बॉल पहिलाच बॉल या ठिकाणी पाहिलं तर नोचा देखील इशारा होईल आणि त्यानंतर बॉलला पाठवलं जाईल फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने इथे चॅलेंज केलंय. चला तिसरे पंच लगेचच या. 4+1 एकंदरीत धावा मिळतील त्या 5. चला नोचा इशारा आलाय म्हणजेच येणारा बॉल फ्रीडचा असेल. एकंदरीत धावा असतील त्या 5. षटकातला पुढचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. फ्रीडचा बॉल आहे. हो 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 चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. फ्रीडची संधी गमावली केतंड. पहिला बॉल विमरचा होता त्यावरती चौकार आला परंतु त्यानंतर कमबॅक होणारा चेंडू टाकला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती होईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 5 आहेत. 1 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 25ची गरज. सामना रंगणार. सामना चुरशीचा होणार. षटकातला पुढचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ तन्मयच्या माध्यमातून बॅटर केतनसाठी. यावेळेला देखील पाहिलं तर शॉट फाईन लेग मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर मात्र मिळेल. डेंजर एंड वरती होता पंकज आणि त्यानंतर एक सिंगल. टीमची धावसंख्या 6 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. एकंदरीत आपण पाहिलं ना तर मग चेंडू क्रमांक 2चा खेळ पूर्ण झालाय. एक एक बॉल एक एक धाव इथे अत्यंत महत्वाची ठरणार आहे. एक विजयाच्या दिशेने कोण वाटचाल करणार. पहिल्या डावामध्ये दर्जेदार खेळ राहिला होता वसुरी टीमचा परंतु त्याचं उत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल गोरसे संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल तन्मयचा. सामना करेल पंकज भोईर. आखूड टप्प्याचा बॉल होता मात्र इथे मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल खाली. पंकज भोईरची गोल्डन विकेट आली आहे. पंकज बाद. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या जात आहे 6 या धावसंख्येवरती. पहिला धक्का फलंदाज पंकज भोईर बाद झालाय. त्यानंतर तनय मैदानाच्या आतमध्ये आलाय. तनयची जबाबदारी आणि त्यानंतर केतनची जबाबदारी या सामन्यामध्ये आता वाढली आहे कारण पंकज सारखा अनुभवी फलंदाज इथे बाद झालाय. त्यामुळे सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील तनय आणि केतन या फलंदाजांना. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 6 धावा. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. 9 चेंडू आणि विजयासाठी इथून मात्र पाहिलं तर मग 19 धावांची गरज. 9 चेंडू 19 धावा. 25चं टार्गेट आहे.
नेक्स्ट बॉल डिलिव्हर केला जाईल तन्मयच्या माध्यमातून. एजंट टेकन तनय देखील जाईल डगआउटला. सलगचा दुसरा विकेट तनय बाद. सहा धावा 2 विकेट्स बॅक टू बॅक 2 विकेट्स त्या देखील कोणाच्या आल्या तर पंकजच्या आणि तनयचे आले. जे पॉवर हिटर फलंदाज होते टीमचे त्यांना मात्र माघारी परत केलंय. आता नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता सज्ज झालाय. अक्षय आलाय. अक्षय वरती दारोमदार असेल. या खेळाडूने देखील कमी वेळामध्ये आपली प्रसिद्धी मिळवली आहे त्यामुळे जबाबदारी असेल अक्षयच्या खांद्यावरती देखील. एक बाजूने आपण पाहिलं तर विकेटची घसरण आहे दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मग रिक्वायर्ड रन रेट देखील वाढतोय आणि तो टार्गेट चेस करताना महत्वाचा आहे. आज सर्वांच्या घरामध्ये टीव्ही आहे आणि टीव्ही वरती एकच सामना 7 वाजता सुरू होईल. भारत विरुद्ध पाकिस्तान. आतुरता आहे या सामन्याची सर्वांना. नेक्स्ट बॉल यावेळेला पूल तर केलाय आणि त्यानंतर विकेट आली. सलगची 3री विकेट इथे मात्र मिळवली. अक्षय बाद नाही. ऑलेंडर्स आहेत त्या ठिकाणी. तीन चेंडूवरती 3 विकेट्स. अक्षय या ठिकाणी बाद झालाय. अगदी पाहिलं तर ऑलेंडर्स आहेत आमचे त्या ठिकाणी. 6 धावा धावफलकावरती विजयाकरिता 19 धावांची गरज आहे. 7 चेंडू 19 धावा. येणारा बॉल निर्णायक असेल. यावरती हरेश केणेला मात्र चांगला फटका खेळावा लागेल. एकंदरीत आपण पाहिलं तर मग तन्मयने जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्याच्याकरिता 200 रुपयाचं कॅश प्राइज मारुती बांगर यांच्या माध्यमातून दिलं जाईल आणि त्याचे मामा देखील आहेत मारुती बांगर. त्यांच्या माध्यमातून तन्मयला 200 रुपयाचं कॅश प्राइज. हरेश केणे भिवंडी तालुक्यातील आणखीन एक सुप्रसिद्ध खेळाडू. आता त्याला मात्र आपल्या नावाचा ठसा उमटवायचा असेल तर येणाऱ्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. 7 चेंडू आणि 19 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल. यावेळेला समोर तो आलाय. त्याने ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चला 2 चिठ्ठ्या लवकर बनवा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. संदीप पाटील. षटकातला पुढचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा आणि 6 चेंडू. काय घडेल या सामन्यामध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. हृदयाची ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल. पहिलाच बॉल पुलर लेनचा. बॉलर बॅक ड्राव. मात्र इथे काय घडेल. अगदी 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 जसं युद्ध महाभारतामध्ये पाहिलं इतिहासामध्ये पाहिलं ते युद्ध इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोडसाई विरुद्ध वसुरी. 5 बॉल आणि 13 धावांची गरज. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये. वाडा तालुक्यातील नामवंत सुप्रसिद्ध संघ वसुरी त्यांच्या विपक्षामध्ये पाहिलं तर भिवंडी मधील दादा संघ अर्थात गोडसाई. कोण जिंकणार ही लढाई. 5 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती. नेक्स्ट बॉल. यावेळेला दांडी 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 गोल. फलंदाज केतन बाद. 4 चेंडू आणि आता 13ची गरज. रफ अँड टफ सामना. दत्ता गवारी आमचे 3रे पंच. एक अनुभवी क्रिकेटर लेजंड क्रिकेटर
या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या सर्वोत्तम स्पर्धेसाठी आज पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम कोशिंबडे इथून मात्र पाहू शकाल 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धावांची गरज. कमालीची गोलंदाजी एक बाजूने हरेश केणेला उभा केलाय. हरेश केणे एक बाजूला उभा आहे परंतु त्याला स्ट्रायकर एंड वरती आणलं जाईल का. आता पुन्हा एकदा त्याच सामन्याची आठवण झाली. बीएमसीचं मैदान. हरेश केणे राहिला नॉन स्ट्राईकला आणि गोरसाई संघाला पराभवाचा सामोर जावं लागलं. या छोट्या छोट्या आठवणी असतात स्पर्धेतल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश केणे आलाय. आता 2 केणे बंधूंची जोडी खेळपट्टीवरती. गोरसाई संघ विजय झाला तर नरेश पाटील जे वडवली गावचे आहेत त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज गोरसाई संघाला दिलं जाईल. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र काय होईल. नशिबाची साथ मिळेल. जय बजरंग गोरसाई या संघाला. बजरंग बली पावलेला आहे गोरसाई संघासाठी. आले 4 चौकार. यांचं गीत तुमच्या समोर सादर केलं गेलं. आता 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. खूप खूप चांगला सामना. दीपेश भोईर पाचापूर यांच्या वतीनं हरेश केणेसाठी देखील कॅश प्राइज असेल. पहा गोरसाईकरांसाठी देखील इथे प्रेम दाखवलं जातंय या क्रीडा नगरीमध्ये. योगेश केणेच्या बॅटमधून एक दर्जेदार चौकार आपण पाहिलाय. नेक्स्ट बॉल. हो चांगला बॉल आहे. इथे चांगला बॉल हाताळला गेलाय. आता 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. म्हणजेच काय तर येणाऱ्या बॉल वरती मोठा फटका खेळावा लागेल. चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. अन्यथा मग ही स्पर्धेमध्ये तुम्हाला कुठेतरी बॅकफुट वरती थांबावं लागेल. 2 पावले मागे थांबावं लागेल. एक ट्रॉफी तर जरूर तुम्हाला मिळेल परंतु ती किती नंबरची असेल. येणारे 2 बॉल सिद्ध करतील. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. योगेश केणेला आज टीमने दिलेली संधी त्या संधीचं त्याला करावं लागेल सोडं. 2 बॉल. चला बी फास्ट घाई करा. यानंतर 2 सामने शिल्लक आहेत. विनंती आहे आपल्याला. यावेळीचा बॉल फुलर लेनचा बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती होईल. शेवटचा बॉल आणि 9 धावांची गरज. सामना झाला पाचापूर विरुद्ध कवाड. त्या अगोदर आपण पाहिलं ना तर